हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. आज सकाळी आम्ही मॉर्निंग वॉकला गेलो होतो आणि अचानकच आमच्या मागे एक छोटंसं गोंडस असं पिलू आलं होतं. इतकं छोटं होतं ते, पण आमच्याबरोबर खूप लांबपर्यंत चालत आलं होतं. परत आम्ही येताना सुद्धा आमच्याबरोबरच आलं होतं आणि मग वाटेत त्याची आई त्याला भेटली आणि ते तिच्याबरोबर गेलं. खरंच खूप क्यूट मोमेंट होता तो, म्हणून लगेचच कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलं. प्राण्यांचं प्रेम खूप प्युअर असतं. त्या पिलाने आम्हाला ट्रस्ट केला आणि शेवटी त्याच्या आईकडे परत गेलं. आई म्हणजे सेफ प्लेस असतं, मग ती माणसाची असो किंवा प्राण्यांची असो. आज सकाळपासूनच पूजा, अभिषेक सगळं केलं होतं. घरात पॉझिटिव्ह वाईब्स होत्या. साबुदाण्याचे वडे आज केले होते सकाळी आणि त्याचा नैवेद्य पण दाखवला होता. हा व्हिडिओ महाशिवरात्रीच्या दिवशीचा आहे. बाकी काही नाही, मला रेसिपी एक शेअर करायची होती म्हणून म्हणलं चला आता व्हिडिओ करून घेऊयात. सकाळी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला शाबू वड्याचा. त्यानंतर उपवासाचा फराळ वगैरे केला आणि संध्याकाळी अजून एक स्पेशल बनवायचं ठरलं होतं. ते म्हणजे उपवासाचा दहीवडा. खूप मस्त होतो. चला तर मग कसं बनवायचं ते बघूया. सगळ्यात आधी मी दही फेटून घेतलं. त्यामध्ये साखर मीठ घालून ते छान फेटून घेतलं आणि ते दही फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवलं. मी सकाळी साबुदाणा आणि वरीचं तांदूळ भिजत घातलं होतं. 2 वाटी वरी आणि अर्धी वाटी शाबू हे प्रमाण मी घेतलं होतं आणि ते सकाळीच भिजत घातलं होतं आणि संध्याकाळी मला हे दहीवडे करायचे होते. संध्याकाळी मी करायला घेतलं. भिजवलेलं शाबू आणि वरी मिक्सरमधून वाटून घेतलं. त्यात पाणी अजिबात घातलेलं नव्हतं मी. पाणी अजिबात घालायचं नाही. पाणी न घालताच वाटून घेतलं. एक बॅच वाटून घेतली आणि दुसऱ्या बॅचच्या वेळी माझ्या लक्षात आलं की यामध्ये आपण जर मिरची आणि जिरं घातलं तर नक्कीच हे अजून टेस्टला छान लागेल. म्हणून मी त्यामध्ये परत मिरची आणि जिरे घालून घेतलं आणि ते छान असं घट्टसर वाटून घेतलं आणि त्यानंतर ते दोन्ही बॅच मिक्स करून घेतल्या. त्यानंतर त्यामध्ये मीठ घातलं आणि ज्यावेळेला आपण वडे करणार आहे त्यावेळेला त्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा घालून घेतला. पाणी न घालताच वाटायचं, कारण पाणी घातलं की आधीच ते मीठ घातल्यानंतर ते मिश्रण आहे ना पातळ व्हायला लागतं. त्यामुळं पाणी अजिबात घालायचं नाही, ते खूप पातळ होतं. आता इथं बघा ना, मी तळायला घेतलं आणि एवढं पातळ झालं होतं. पातळ झाल्यावर दुसरं काय होत नाही, फक्त त्याचा शेप बिघडतो. बाकी टेस्टला छानच लागतं ते. एक बॅच छान तळून घेतली आणि ते लगेचच मी गरम गरम थंड पाण्यामध्ये घालून घेतले ते वडे सगळे. आता ते वडे पाण्यात तसेच ठेवले आणि दुसरी बॅच सोडायला घेतली. दुसरी बॅच तळून होते तवर मी हे आधी जे आपण पाण्यामध्ये घातलेले वडे आहेत ते सगळे वडे थोडं पिळून घेतले, म्हणजे त्यातलं पाणी पिळून घ्यायचं. यामुळं काय होतं की आपण जेव्हा वडे तळतो त्यावेळेला ते तेलकट झालेले असतात. तेल त्या पाण्यामध्ये आपण जेव्हा ते पिळतो ना त्यावेळेला एक्स्ट्राचं जे तेल असतं ते सगळं त्या पाण्यामध्ये उतरतं. त्यामुळे वडा अजिबात तेलकट लागत नाही, त्याचबरोबर सॉफ्टसुद्धा होतो. त्यामुळं ही प्रोसेस नक्की करायची. आता हे काढून घेतले तर माझी दुसरी बॅच झालेली आहे. दुसरी बॅचसुद्धा मी या पाण्यामध्ये याच पद्धतीनं टाकून देते आणि सगळं मी तळून घेणार आहे. सगळं एकदाच तळून घेतलं तरी चालतं आहे. ह्याला गरम गरमच पाहिजे वगैरे असं काहीच नाही. सगळं एकदम तळून घ्यायचं आणि ते पाण्यामध्ये भिजवून पिळूनसुद्धा घ्यायचं, म्हणजे एका वेळी सगळ्या प्लेट आपल्याला पटपट करता येतात. आता लगेचच मी प्लेट करायला घेते. इथं भिजवलेले ते वडे आहेत, पिळून घेतलेले ते सगळे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण जे गोड दही केलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते दही घेतलं आहे. एकदम घट्टसर छान असं दही आहे. ते दही मी याच्यावर भरपूर असं घालून घेते, जेणेकरून ते ड्राय होणार नाही. या पद्धतीनं भरपूर असं घालून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावर मिरची पावडर भरभरली. तुम्हाला जर जिरे पावडर आवडत असेल तर जिरे पावडर पण तुम्ही यावर घालू शकताय आणि मस्त आपला दहीवडा तयार झाला. एकदम सॉफ्ट आहे, तो बघू शकताय. कट केल्यावर एकदम सॉफ्ट होतो आणि खूप छान होतो. तुम्ही ही रेसिपी केली नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त होते. आजचा दिवस खूप छान होता. दिवसाची सुरुवात त्या गोंडस पिलापासून झाली आणि दिवसाचा शेवट छान अशा रेसिपीने. अशाच नवनवीन वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायला मला खूप आवडत असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.